आता पियुष गोयल यांचं असं म्हणणं आहे की भारत सरकारनं शेती क्षेत्र खुलं केलेलं नाही आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण भारत सरकारनं केलेलं आहे। पण दुसरीकडे अमेरिकेचे कृषी मंत्री आणि राष्ट्रपती काहीतरी वेगळंच बोलत आहेत। त्यामुळे दोन्ही देशांच्या पातळीवरून आपल्या शेती क्षेत्राविषयी जी काही माहिती पुढे येते त्यामध्ये आपल्याला विसंगती दिसते आणि त्यामुळेच आपल्या शेतकरी देखील सध्या चिंतेमध्ये असल्याचं दिसून येत आहे। मग आता सोयाबीनविषयी काही निर्णय झालेला आहे का, तर त्याची अधिकृत माहिती अजून पुढे आली नाही। परंतु अमेरिकेमधून भारतात सोयाबीनची आयात होणं अशक्य दिसतंय, कारण भारत सरकारचं धोरण अजूनही कायम असल्याचं सांगितलं जातं। भारतामध्ये जीएम पीक आयातीला परवानगी नाही आहे। अमेरिका सुरुवातीपासूनच मागणी करत आला की भारत सरकारनं अमेरिकेचं जीएम सोयाबीन आणि जीएम मक्याची आयात करावी। भारताने ही मागणी मान्य केली नव्हती, त्यामुळे आत्तापर्यंत जो काही दोन्ही देशांमधला व्यापार करार आहे तो व्यापार करार अडकून पडला होता। आजही जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की भारतासोबतचा व्यापार करार आता अंतिम झाला आहे, असं असताना देखील भारताकडून सांगितलं जातं की सगळ्या गोष्टी अजूनही फायनल झाल्या नाही, म्हणजे अंतिम टप्प्यापर्यंत अजूनही कुठल्या गोष्टी आलेल्या नाही आहेत। काही क्षेत्रामध्ये अजूनही चर्चा करायची आहेत आणि त्यानंतर वाटाघाटी पूर्ण होऊन त्यासंबंधीची माहिती दिली जाईल।